23 ते 29 मार्च या दरम्यान राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे? पाहूयात आजच्या साप्ताहिक हवामान अंदाजामध्ये. हे अंदाज जे आहेत ते वैयक्तिक आहेत. कृपया शेती नियोजनासाठी हवामान विभागाचे अंदाज पाहावेत. तर सर्वात प्रथम आपण पाहिलं की गेल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट झालेली. त्याबाबत आपण अगोदरच अपडेट्स दिले होत्या. साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा त्याच्याबाबत आपण माहिती दिली होती. आणि आता जर आपण पाहिलं तर राज्यात वातावरण कोरडे झालेलं आहे. आणि उत्तरेकडचे कोरडे वारे हे राज्याकडे वाहत आहेत आणि बऱ्यापैकी बाष्प जे आहे महाराष्ट्रातील निघून गेलेलं आहे. आणि थोडेसे वारे पूर्वेकडून येत आहेत त्यामुळे कोकण किनारपट्टीला तापमानात वाढ होते. आज सांताक्रूझमध्ये सुद्धा चांगलंच तापमान वाढलेलं आहे आणि अंतर्गत भागात कोकणाचे ते सुद्धा तापलेले आहेत. पण राज्याचे जे इतर भाग आहेत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी तापमान हे कमी पाहायला मिळतंय. आणि फक्त दिवसाचं तापमानच नाही तर रात्रीच्या तापमानातही घट झालेली आहे. पण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा तापमान हळू वाढेल. त्याबाबत आपण पुढे पाहूयाच. पण सध्याची सॅटेलाईट इमेज जर पाहिली, तर सध्या सातारा, कोल्हापूरच्या आसपास, लातूर, नांदेडच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे. पण या ढगांमधून पावसाची शक्यता नाही. त्यानंतर या आठवड्यातील अंदाज पाहिला, तर हे जे काही पूर्वेकडचे वारे येत आहेत, त्यामुळे उद्यापासून ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जे अंतर्गत भाग आहेत, जे किनारपट्टीपासून दूर आहेत, मुरबाड असेल किंवा इकडे शहापूर असेल, अ, रायगडचे बरेचसे महाडच्या आसपास कर्जतचे भाग असतील किंवा रत्नागिरीत खेड चिपळूणच्या आसपासचे जे भाग आहेत, तर या भागांमध्ये तापमान जे आहे ते 40° किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता या आठवड्यात आहे. त्यामुळे हे जे तापमान असेल ते साधारणतः शुक्रवारपर्यंत हे जास्त जाईल आणि शुक्रवारनंतर पश्चिमेकडील वारे वाहतील त्यामुळे तापमान थोडंसं नियंत्रित येईल. दरम्यानच्या काळात मुंबई, ठाणे, पालघरचे किनारपट्टीचे भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे सुद्धा किनाऱ्यालगतचे जे भाग आहेत, याही ठिकाणी तापमान वाढ पुढील 2 दिवस म्हणजे साधारणतः मंगळवारपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. तापमान 34 ते 36° तर एखाद्या वेळेस ते 37° पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मंगळवारनंतर पश्चिमेकडचे वारे थोडेसे लवकर सक्रिय होतील असं दिसतंय आणि त्यामुळे मंगळवारच्या नंतर तापमान थोडंसं कमी होईल असा अंदाज आहे. तर राज्याचे जे अंतर्गत भाग आहेत, खास करून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती हे जे भाग आहेत, या ठिकाणचं तापमान हळू वाढेल. उद्या परवा हे 38° पार करू शकते आणि त्यानंतर हे तापमान 40° किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता आहे. आणि नागपूरमध्ये जर पाहिलं तर मागच्या वेळेस जे तापमान वाढलं ते नागपूरमध्ये जास्त अनुभवायला नव्हतं मिळालं. पण यावेळेस नागपूरपर्यंत सुद्धा तापमान वाढ होईल असं सध्या दिसत आहे. राज्यात पाऊस सुद्धा होणार आहे. ते कोणत्या सिस्टीम राहतील त्याबद्दल आता बोलूयात. हा अंदाज नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांसाठी नाही. तर हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दक्षिण भागातून इकडे कर्नाटकच्या भागात आणि इकडे कोल्हापूरच्या भागातून किंवा इकडे सातारच्या भागातून केरळपर्यंत सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जिल्ह्यांच्या आसपास पाऊस होईल असं दिसतं किंवा या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असं दिसतंय. त्यानंतर असंही सांगण्यात येत आहे की 30 तारखेनंतर पाऊस गारपीट वाढू शकते. पण त्याबाबत आपण येत्या काळात व्हिडिओ देऊ. सध्या मॉडेल दाखवू लागलेले आहेत की 30 तारखेनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हाही अंदाज मराठवाडा आणि विदर्भ या भागासाठी आहे. इतर जिल्ह्यांसाठी असा अंदाज आपण देत नाही किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी द्राक्ष शेती आहे, त्या ठिकाणी आपण पाऊस होईल किंवा ना होईल असा कोणताही अंदाज देत नाहीत. तो पुढचा अंदाज झाला ते आपण नंतर पाहूयाच. पण सध्या जर आपण पाहिलं, तर या आठवड्यात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे थोडा करत. उद्या सोमवार रोजी कोल्हापूरचे घाटाच्या आसपासचे दक्षिणेकडील भाग असतील. शेजारचे बेळगावचे घाटाच्या आसपासचे भाग असतील. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिवचे अगदी दक्षिणेकडील भाग जे कर्नाटक राज्याला लागून आहेत आणि गुलबर्गा, बिदर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता राहील. पण हा पाऊस स्थानिक ढग निर्मितीवरती अवलंबून आहे. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल किंवा पावसाची शक्यता सध्या जी दिसते ती खूप कमी भागांसाठी आहे आणि थोड्याशा क्षेत्रासाठीच हा पाऊस मर्यादित राहील.
सोमवारी राज्याच्या इतर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. यात आपण नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूरचा अंदाज देत नाहीत. सोमवारनंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर मंगळवारी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या दक्षिण भागात आणि शेजारच्या बेळगावच्या भागामध्ये गडगडाट पाऊस होण्याची शक्यता राहील. आणि याही दरम्यान पावसाची तीव्रता जी आहे ते थोड्या भागांसाठीच राहील. आणि मंगळवारीच आपण पाहू शकतो की नांदेड, लातूर, धाराशिव, गुलबर्गा, बिदर हे जे काही भाग आहेत, खास करून नांदेड, लातूर, धाराशिवचे दक्षिणेकडील भाग. तुम्ही जर उत्तरेकडे असाल तर उत्तर भागाकडे या सिस्टमचा प्रभाव सध्या तरी दिसेल असं दिसत नाही. मंगळवारी याच जिल्ह्यांच्या आसपास थोडंसं स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट होण्याची शक्यता राहील आणि यवतमाळ, चंद्रपूरच्या दक्षिण भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट होईल. पण स्थानिक ढगनिर्मिती झाली नाही तर याही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज जर पाहिला तर बुधवारी सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस सातारा आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये तोही घाटाच्या आसपासच सक्रिय राहील किंवा इकडे बेळगावच्या घाटाच्या आसपास सक्रिय राहील असं दिसत आहे. आणि बुधवारी सुद्धा थोडीशी जी काही स्थानिक ढगनिर्मिती असेल, ती नांदेड, लातूर, धाराशिव, गुलबर्गा, बिदर या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो. इतर ठिकाणी बुधवारी सुद्धा पावसाचा अंदाज नाही. बुधवारनंतर गुरुवारचा जर आपण अंदाज पाहिला तर गुरुवारी पुन्हा एकदा कोल्हापूर आणि बेळगावच्या दक्षिण भागात एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट होऊ शकतो अशी शक्यता आहे. आणि हाही पाऊस फक्त मर्यादित क्षेत्रावरतीच राहील. आणि गुरुवारी लातूर, धाराशिव, गुलबर्गा, बिदर या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट किंवा एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील. इतर जिल्ह्यात सध्या तरी पाऊस होईल असा अंदाज दिसत नाही. गुरुवारनंतर शुक्रवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शुक्रवारी पावसाची जी काही शक्यता आहे ती कमी होताना दिसते. राज्यात सध्याच्या अनालिसिसवरून शुक्रवारी पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही. यात काय बदल झाला तर आपल्या हवामान अंदाज आणि बातम्या या चॅनलवरती त्याबद्दलच्या अपडेट्स देण्यात येतील. त्यानंतर शनिवारी सुद्धा राज्यात विशेष पाऊस होईल अशी शक्यता मॉडेल दाखवत नाहीत. मात्र रविवारी पश्चिमी आवर्त रविवारच्या पुढे सक्रिय होताना दिसतोय हळूहळू आणि त्याचा प्रभाव रविवारी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकते. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर या ठिकाणी रविवारच्या आसपास गडगडाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यानच्या काळात इतर ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज सध्या दिसत नाही. पुढे काही बदल झालेच तर आपल्या याच चॅनलवरती, Facebook पेजवरती आणि YouTube चॅनलवरती त्याच्यावरच्या अपडेट्स देण्यात येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.